ओके. तर आता काय करायचं आहे, की टूल्समध्ये जायचं. टूल्समध्ये गेल्यानंतर एक सेकंड, टूल्समध्ये गेल्यानंतर कॅनव्हासवर क्लिक करायचं. कॅनव्हास कोडिंगसाठी वापरला जातो. आणि इकडे प्रो येत असेल तर प्रोवर करा, नाहीतर थिंकिंगवर राहून दे. फास्टवर नको फक्त. त्यानंतर इकडे त्याला सांगायचं की आय वॉन्ट टू क्रिएट अ वेबसाईट आय वॉन्ट टू क्रिएट अ वेबसाईट इन HTML, CSS अँड जावास्क्रिप्ट. झालं. त्यानंतर आपण याला सांगायचं का, की इन सिंगल मॉड्यूल, म्हणजे एका सिंगल फाईलमध्ये पाहिजे. इन सिंगल फाईल. आणि सांगायचं की कसली वेबसाईट पाहिजे. तर आपल्याला पाहिजे आता हॉटेलसाठी. तर टाकायचं आय वॉन्ट वेबसाईट फॉर अ हॉटेल. कसल्या टाईपचं हॉटेल आहे, तर आपलं समजा आता नॉर्मल हॉटेल आहे जेवणाचं. तर टाकायचं म्हणजे आता सांगायचं कुठलं आहे ते. म्हणजे आता आपण सांगतो सिंधुदुर्गमधलं आहे, मग ते थाळी वगैरे टाका प्रॉपर तो. इन सिंधुदुर्ग. त्याला सांगायचं कसलं काय, म्हणजे जेवणाचं टाईप काय असतात ते. तर नॉर्मली दे हॅव क्रॅब थाळी, सुरमई थाळी, सगळे टाकत बसायचे नाही. त्याला सांगायचं काय की ॲड ऑल दिस टाईप्स ऑफ थालीज. ॲड ऑल दिस टाईप्स ऑफ थालीज. हे टाकल्या त्यानंतर शेवटी सांगायचं की मेक अ वेबसाईट. मेक अ वेबसाईट. नाव सांगायचं त्या हॉटेलचं. आता आपण टाकूया गजानन हॉटेल. तर हॉटेल नेम इज गजानन हॉटेल. कॅनव्हास वापरल्यामुळे असं होणार, ते असं येणार. आता हे इकडे टेलविंड CSS आहे ना, ते HTTPS म्हणजे ते लिंक आहे. टेलविंड कंपनीने ते CSS डिझाईन केलं. त्याच्यामुळे त्याने CSS याच्यामध्ये जाऊन बघाल ना, तर ते CSS याच्यात नसणार. स्टाईल स्क्रिप्टमध्ये बघाल तर हे फक्त बेसिक आहे, जे ॲनिमेशनसाठी टाकले एवढीच स्टाईल शीट आहे. पण बाकी हेडसाठी काय ॲनिमेशन पाहिजे किंवा बॉडी टॅगसाठी काय ॲनिमेशन पाहिजे, ते सगळं ह्याच्यात आहे. टेलविंड CSS मध्ये आहे, ह्या CSS फाईलमध्ये आहे. आणि हे काय म्हणतात ते, त्याच HTML पेजमध्ये सिंगल पेजमध्येच सगळं आहे. जावास्क्रिप्ट पण आहे, हे जरासं आपली CSS पण आहे, आणि हे एक्सपोर्टेड CSS पण आहे ऑनलाईन. हा पूर्वी बनवून देणार. लगेच इकडे प्रिव्ह्यू पण बघू शकतो आपण. हे झालेली आहे, प्रिव्ह्यू चालू होणार ऑटोमॅटिक. तर अशी त्याने बनवली आहे साईट. ऑर्डरला वगैरे बेटर येतं. ते इमेजेस तो आता कुठचे पण टाकतो, पण आपण ते इमेजेस चेंज करू शकतो. आता इमेज आपण चेंज करूया. एक मिनिट. आता ही मागची इमेज आहे ना, हिरो इमेज, याला हिरो इमेज म्हणतात. जी मेन वरचं जे असते त्याला. ती आपल्याला कोकण कोस्ट आहे ना, आपण समजा आता कोकणचं कोस्ट म्हणजे समुद्रकिनारा दाखवतो. तर एक सेकंड, कोकण कोस्ट सर्च करूया. इमेजेस. त्यानंतर समजा आता आपल्याला ही इमेज यूज करायची आहे, तर ती मला मग दाखवतो. आता फक्त आपण ह्याच्यावर जाऊन कॉपी इमेज लिंक करायची, आणि इकडे येऊन याला सांगायचं की आय वॉन्ट धिस इमेज ॲज हिरो इमेज.
आणि पुढे हे टाकून लिंक टाकायची आणि सेंड करायची. मग तो ऑटोमॅटिकली ती हिरो इमेज रिप्लेस करून ती ती इमेज दाखवणार. म्हणजे आपण चेक करूया की ती इमेज चालते की नाही. चालणार, कारण शेवटी हे JPEG असायला पाहिजे. म्हणजे डायरेक्ट इमेजचा पाथ आहे पुऱ्या ऑनलाईन सर्व्हरपर्यंत, जो सर्व्हर वापरला आहे तो. आता तीच इमेज इकडे आलेली आहे, हीच ती इमेज ती इकडे आलेली आहे. आता हे याच्या खाली जाते ना. नाही, बरोबर आहे. त्यानंतर इमेज चेंज करायचं झालं, आणि समजा आता अजून काय पण चेंज करायचं आहे, तर ते इकडे लोकेशन आहे. तर ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपले म्हणजे लोकेशन इकडे डायरेक्ट दिसायला पाहिजे ना मॅपमध्ये कुठे आहे जागा ती. तर सांगायचं की ॲड लोकेशन ऑफ ॲड लोकेशन ऑन द मॅप ॲज आपला कुडा. डिफॉल्ट डिफॉल्ट टाकायचं, म्हणजे तिकडे लोकेशनच कुडा दिसत राहायला पाहिजे ह्या मॅपमध्ये. सेंड केलं की तिकडे तो चेंजेस करेल. अपडेटिंग द लोकेशन, तोपर्यंत हे काय होत नाही. I have updated the footer to set default location to Kudal on the map button and update the display address to match. मग आता आपण जर खाली जाऊन बघितलं ना, where is this locators? ओके, ते असं करणार. त्याने कुडाळ ओपन केलं. तर त्याला आपण ते सांगू शकतो की या मॅपमध्ये दिसायला पाहिजे. आय वॉन्ट द मॅप ऑन our site that will continuously show the location of business as कुडा. म्हणजे ह्या वेबसाईटवरच आपल्याला इकडे मॅप पाहिजे ज्याच्यामध्ये ते लोकेशन कुडा दाखवत राहील. कुडा म्हणजे ते बिझनेस जे असेल ते आपण नंतर टाकू शकतो, पण सध्या आपण कुडा टाकू. रिप्लेस स्टॅटिक लोकेशन लोकेट दिस इमेज बटन विथ लाईव्ह. मग आता आपण जर इकडे आलो तर डायरेक्ट कुडा दाखवतोय. तसं आपण त्या बिझनेसचं डायरेक्ट लोकेशन दाखवू शकतो. त्यानंतर अजून काय पण आपल्याला हवं असेल, म्हणजे ॲड व्हॉट्सॲप बटन पाहिजे आपल्याला इकडे, किंवा अबाउट अस पेज पाहिजे, तर आपण त्याला ते सांगू शकतो इकडनं डायरेक्ट. ॲड अबाउट अस नको, अबाउटच नको, आपण व्हॉट्सॲपचं बघूया. ॲड व्हॉट्सॲप कॉन्टॅक्ट बटन. त्याच्यामध्ये आपण नंबर द्यावा लागतो आपला, ज्या नंबरवर आपल्याला मेसेज यायला पाहिजे आपल्या वेबसाईटवरनं. टाकायचं 9766153262 नंबर टाकायचा त्या बिझनेसचा. एंटर केलं की तिकडे व्हॉट्सॲप बटन एक ओपन होईल. तर हे व्हॉट्सॲप बटन इकडे आलेलं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर ते डायरेक्ट माझ्या व्हॉट्सॲपवर येणार. ओपन व्हॉट्सअप किंवा कंटिन्यू ऑन व्हॉट्सअप असं येणार. त्यात आपण मेसेज वगैरे पण टाकून ठेवू शकतो. ते मी मग दाखवतो. किंवा तुम्ही डायरेक्ट कमांड दिलात की व्हॉट्सअप क्लिक केल्यानंतर डायरेक्ट ह्या मेसेजसोबत त्याला म्हणजे सेंड व्हायला पाहिजे, तर ते तसं पण करून देतं. तर हे झालं. आणि हे आपलं आता हे वर जाते, वर काहीतरी होतं टेक्स्ट लिहिलेलं, मग ते जाते ना. मग द कोकण कोस्ट, नाही, द टेक्स्ट अबो कोकण कोस्ट. कोकण कोस्टच्या वरचं जो टेक्स्ट आहे, द टेक्स्ट अबो
कोकण कोस्ट इज ओव्हरलॅपिंग, म्हणजे तो त्याच्या गजानन हॉटेलचं जे हे आहे ना, हे आपलं वरचं न्यावबार आहे ना, हे ते त्याच्यावर येते, मग ओव्हरलॅप म्हणतात त्याला. मग कोकण कोस्ट इज ओव्हरलॅपिंग दॅट इज गेटिंग ओव्हरलॅप्ड इज गेटिंग ओव्हरलॅप्ड बाय न्यावबार. न्यावबार हे टाकलं, न्यावबार म्हणजे हे सांगितलं, ते सेंड केलं की ते आता इकडे पॅडिंग टाकणार म्हणजे गॅप टाक. हे सगळे टेक्स्ट वगैरे पण त्याला सांगू शकता, किंवा आता मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही ते व्ही एस कोडमध्ये किंवा नोटपॅडमध्ये घेऊन कसं बदलू शकता. आणि ह्याचा फायदा असा होतो की हे मोबाईल फ्रेंडली पण म्हणता, आणि लॅपटॉपच्या सोबत पण ते वेबसाईट चांगली दिसते असं. हे सगळं इकडे पण तुम्ही पॅडिंग वगैरे ॲड करू शकता, इमेज प्रॉपर करू शकता, ते सगळं करू शकता. आणि नेटवर्क स्लो झालं. काहीतरी केलं चेंजेस आता बघूया. आता हे फ्रेश फ्रॉम द कोकण कोस्ट हे हे आता दिसायला लागलं, मग अशी ते त्याच्या खाली जात होतं, असं दिसत होतं ते. ते झालं. आपण हे सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करू शकतो. व्ह्यू थालीज वगैरे ते बटन आता खराब दिसते ना असं, तिकडे अजून गॅप पाहिजे तर ते त्याला सांगू शकतो. हां. आणि आता नेक्स्ट गोष्ट, आता आपण हे घेणार कसं आपल्या पी सीमध्ये, कारण हे ते इकडे आहे. मग इकडे कोडमध्ये जायचं. कोडमध्ये गेल्यानंतर ह्याच्यावर क्लिक करायचं आणि कंट्रोल ए दाबायचं. कंट्रोल ए दाबून सगळं सिलेक्ट केलं, नंतर कॉपी करायचं कंट्रोल सीने. आणि ह्याच्यात नोटपॅडमध्ये मी करतोय, आता माझ्याकडे व्ही एस कोड नाही आहे. नोटपॅडमध्ये यायचं किंवा व्ही एस कोडमध्ये जायचं. तिकडे जाऊन हे पुरं पेस्ट करायचं कंट्रोल व्ही दाबून. हे पेस्ट केलं की ही पूर्ण आपली साईट जी आहे ती येणार इकडे. ते साईट आल्यानंतर आपण कंट्रोल एस दाबून कंट्रोल म्हणजे सेव्ह करायचं. आणि जिकडे सेव्ह करायचं आहे तिकडे जायचं. डेस्कटॉपला आता मी सेव्ह करतोय, तर डेस्कटॉपमध्ये मी फोल्डर क्रिएट नाही केली होती, आधी तुम्ही करून घ्या, माहिती नवीन न्यू फोल्डर तयार झाली आहे. मग आता मी याच फोल्डरमध्ये सेव्ह करतो. मग इकडे आपण हे काढून टाकायचं. फाईलचं नाव काय करायचं, HTML डॉट सॉरी index.html टाकायचं. index.html टाकलं आणि सेव्ह टाईप आहे त्याच्यामध्ये टेक्स्ट डॉक्युमेंटच्या जागेवर ऑल फाईल्स करून सेव्ह करायचं.